हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी पाइनॲपल शिरा बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। 1 वाटी दूध, 1 वाटी अननस, 1 वाटी रवा आणि ड्रायफ्रूट्स। अननसाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत किंवा हे मिक्सरला बारीक करून घेतले तरीही चालेल। तर यामध्ये आता 2 वाट्या पाणी ॲड करायचं आहे। तर हे आता पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण 1 वाटी साखर देखील घालायची आहे। शिऱ्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण एक वाटी रवा असेल तर 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे, पण आपण 1 वाटी दूध घालायचं आहे यामध्ये। पाइनॲपल पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण तो विरघळला पाहिजे। पाइनॲपल शिजेपर्यंत आपण पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ। तर पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे। आता त्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स पहिले भाजून घ्यायचे आहेत। सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। तुपामध्ये भाजल्याने ते कुरकुरीत होतात, मऊ पडत नाही। आता याच तुपामध्ये आपण 1 वाटी रवा घालायचा आहे आणि तो ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। रवा तुपामध्ये चांगला भाजल्याने तो सुट्टा होतो, चिकट असा होत नाही, म्हणून आपण रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर याचा कलर ब्राऊन झाला पाहिजे असं भाजायचं आहे। शिरा सुट्टा होण्यासाठी आपण पाणी देखील गरम वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही आहे। हे पहा, याचा कलर कसा ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण हे पाइनॲपलचं पाणी ओतायचं आहे। पाइनॲपल कसं पूर्णपणे शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण ॲड करायचं आहे। लो फ्लेमवरती आपण आता रव्याला शिजू द्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया। नंतर यामध्ये 1 वाटी दूध ओतायचं आहे। केशरी कलर येण्यासाठी आपण फूड कलर वापरायचा आहे। त्यानंतर ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, मनुके वापरलेले आहेत। वेलची पावडर अर्धा चमचा आणि शिऱ्यामध्ये थोडंसं मीठ देखील वापरायचं आहे, किंचित असं। कोणताही गोड पदार्थ आपण बनवला तर त्यामध्ये थोडंसं चिमूटभर असं मीठ वापरायचं आहे। शिरा चांगला एकजीव करून परतवून घेऊ। शिरा करताना पाइनॲपल ऐवजी केळी वापरली तरीही चालेल किंवा आपण यामध्ये पूर्ण दुधामध्ये शिरा केला तरीही चालेल। चिमूटभर मीठ घालायचं आहे।
पायनॅपलऐवजी पायनॅपल इसेन्स वापरलं तरीही चालेल. चला तर आपला आता पायनॅपल शिरा तयार झालेला आहे. त्याला आता सर्व करूया. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.